नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आज हम बात करने वाले हैं दशावतार के नाटक के बारे में। दशावतार नाटक एक पारंपरिक नाट्य शैली है। दशावतार शब्द का संबंध श्री विष्णु भगवान के 10 अवतारों से संबंधित है। यह पारंपरिक नाट्य कला महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में और गोवा के कई जगह पे बहुत लोकप्रिय है। गोवा में ज्यादातर जात्रोत्सव के उत्सव पर दशावतार का नाटक रखा जाता है और ये दशावतार का नाटक करने के लिए हमें महाराष्ट्र से दशावतार के ग्रुप्स को आमंत्रित करना पड़ता है और ये नाटक जात्रोत्सव के दिन मंदिर में रात के 12 बजे शुरू होता है और सुबह तक चालू रहता है। दशावतार नाटक की विशेषता ये है कि इस नाटक में स्त्री की भूमिका पुरुष करते हैं। नाटक एक पौराणिक कथा पे बेस्ड होता है और इसके कोई डायलॉग्स वगैरह स्क्रिप्ट रिहर्सल वगैरह नहीं होता, सिर्फ वो नाटक के दिन ऑन द स्पॉट कहा जाता है। दशावतार नाटक के बारे में और जानकारी लेने के लिए हमने श्री तुषार नायक मोचेमाडकर जी से बातचीत की। श्री तुषार नायक मोचेमाडकर जी नायक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोक नाट्य मंडल वेंगुर्ला के संचालक है। मुझे पर्सनली ऐसा लगता है कि दशावतार की लोकप्रियता यंग जनरेशन में बहुत कम हो रही है। लोगों की सोच ऐसी है कि दशावतार का नाटक बुजुर्गों ने देखना चाहिए, पर ये सोच गलत है। दशावतार का नाटक कोई भी एंजॉय कर सकता है। ज़्यादातर बच्चे इसको बहुत एंजॉय करेंगे क्योंकि उनका कॉस्ट्यूम बहुत कलरफुल होता है, उनका डांस बहुत ड्रामेटिक होता है और एक्टिंग करने का तरीका भी बहुत ही अलग होता है। नमस्कार। श्री तुषार जी से मैंने कल खुद डायरेक्टली बात की थी। उनसे बात करने के बाद मुझे ऐसा लगा कि दशावतार नाटक सिर्फ एक कला, एक काम नहीं है, उनके लिए वो अपना पूरा हार्ट एंड सोल उसमें डालते हैं। तो हमारी भी एक कुछ जिम्मेदारी बनती है कि उनको हो सकता है उतनी हम मदद करें, फाइनेंशियली होने दो या हमारे कॉन्टैक्ट के थ्रू अगर हम सरकार में से किसी आदमी को जो आर्ट एंड कल्चर से रिलेटेड हो, जो उनकी हॉबी है या जो डायरेक्ट सरकार से कांटेक्ट में आते हैं, तो वो लोग उनको पूरी सहायता करें क्योंकि ये कला जो वो सादर कर रहे हैं, हमारी संस्कृति, हमारी कल्चर वो पूरा आगे लेके जा रहे हैं। साथ ही में ये उनके लिए काम भी है क्योंकि उसके ऊपर उनका फैमिली डिपेंड होता है, वो खुद डिपेंड होते हैं उनके ऊपर, उनका काम भी है। जो उनको मानधन मिलना चाहिए वो उतना नहीं मिलता है जितना वो डिजर्व करते हैं। और दूसरी बात यह है कि वो पूरी रात जाग के, मतलब जो हमने देखा है 12 से 6 पूरी रात जागना पड़ता है, खुद मेकअप करते हैं, ट्रैवलिंग करके आते हैं और उनकी बहुत बड़ी डिमांड नहीं रहती है खाना होने दो, रहने की जगह होने दो, क्योंकि मैं खुद जाके वो देख चुका हूँ कि वो कैसे मंदिर के बाहर जिधर पॉसिबल होता है उधर रह के ये सब करते हैं। तो एज अ ह्यूमन बीइंग और हम सेम समाज के लोग हैं, तो हमारी ये पूरी जिम्मेदारी बनती है कि उनको उनका जो डिजर्विंग रिकॉग्निशन है, मानधन है, ये मिलना चाहिए। गोवा या महाराष्ट्र की बात नहीं है, पूरे इंडिया की हम लोगों ने सोचना चाहिए। तो ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और उनको आप डायरेक्टली कांटेक्ट करके अपने एक बार उनका खेल देखिए, जैसे वो प्रयोग करते हैं, जैसे वो परफॉर्म करते हैं और पूरी शिद्दत लगन से करते हैं। यही मेरे आपसे प्रार्थना है। नमस्कार। माझं नाव तुषार नाईक मोचेमाडकर। नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ले या मंडळाचा मी एक संचालक। आज नाईक मोचेमाडकर घराण्यात माझी ही 12वी पिढी। या अगोदर माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, वंश परंपरागत आमची जी आमचा जो आद्य प्रणेता आहे तो सीताराम नाईक, आणि त्याच्याप्रमाणे मग चंद्रोजी नाईक, विठ्ठल नाईक, परत अर्जुन नाईक, अशा पद्धतीने
ही वंशावळ चालत आलेली आहे. आता ही 12वी पिढीचं नेतृत्व मी करत आहे. पूर्वी पायी प्रवास करून दशावतार हा चालवत असायचे लोक, जे आमचे जे पिढीजात वंशज जे असायचे, आमचे जे पिढी जे दशावतार चालवायचे ते पायी प्रवासाने सगळं करायचे. आता हे साधनं आहेत. आता आम्हाला सिंधुरत्न समृद्धी योजनेखाली सरकारने 75% सबसिडी गाडी या लोककलेसाठी म्हणून दिलेली आहे. त्यात 25% सहभाग हा आमचा आहे. पण त्यावेळी पायी प्रवास करून ही खडतर प्रवास करून कला टिकून ठेवलेली आहे आणि आज ती आम्ही चालवत आहोत. आता ह्या बदलत्या आणि आव्हानात्मक युगामध्ये सुद्धा ही कला आज टिकून आहे. तेवढ्याच जोमाने तेवढ्याच प्रतिसादाने चालू आहे. फक्त आज कसं आहे की आम्ही गोव्यामध्ये जवळजवळ 90% म्हटलं तरी हरकत नाही. गोव्यामध्ये आम्ही जत्रोत्सव सगळे जे करतो हे 90% आहे. मग आम्ही केअर ऑफ म्हणून आमचं इथे काही नाही. आम्ही महाराष्ट्रात राहतो, पण महाराष्ट्र आणि गोवा कधी काहीतरी एक होतं. म्हणजे पूर्वी पोर्तुगीज काळात हे अलग झालं, त्याच्यानंतर गोवा अलग राज्य म्हणून हे केलं, पण आमचं अस्तित्व अजूनही या गोव्यामध्ये आहे. माझं एक असं म्हणणं आहे की तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा की इथे जर सरकारने आमच्यावर थोडा लक्ष दिला किंवा या संस्कृतीमध्ये, किंवा ही संस्कृती अजूनही आम्ही त्यावेळी 2 रुपयापासून किंवा सीधा सामुग्री घेऊन ही कला टिकवली असायची. त्यांनी त्यावेळी पोटा पाण्याचाच फक्त एक विषय असायचा की त्यांनी सीधा सामुग्री मिळाल्याच्या नंतर तेवढीच घेऊन ते फक्त पेझ्या पाण्याचा विचार करून जात असे कलाकार किंवा संचालक कोण पथक प्रमुख असेल ते. आत्ता काय होतं की आत्ता काळ बदलला आहे, गरजा वाढलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आता तो जो मानधनाचा जो विषय आहे तो आम्ही आयोजकांना किंवा ग्रामस्थांना सुद्धा त्याच्यावर ताण आणू देऊ शकत नाही. एखाद्या पॅकेज स्वरूपात म्हणा, डिझेल सबसिडीच्या स्वरूपात म्हणा किंवा अन्य काही योजनेच्या माध्यमातून या कलेला जर गोवा सरकारचा जर हातभार लागत असेल. आता गोव्यामध्ये येण्यासाठी आम्हाला टेम्पररी परमिट काढावं लागतं, त्याच्यात काहीतरी सूट मिळाली असेल. अशा पद्धतीने कुठला तरी सरकारचा एक हातभार आम्हाला लागावा अशी इच्छा आमची आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सरकारपर्यंत ती पोहोचवावी अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही आता बोललात, आम्हाला समजलं की 12 पिढी काय सोपं नाहीये. आम्ही लहानपणी बघतोय, तर मी पण आम्ही खूप प्रयत्न करू की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पोचवायचा आणि सरकारापर्यंत कुठेतरी हा अधिकाऱ्यांकडे पोचवून काहीतरी आमच्या वतीनं जर काय प्रयत्न होतील तर आम्ही नक्की ते प्रयत्न करू. कारण कसं आहे की ही दुर्लक्षित झालेली आहे. गोव्यामध्ये आहे, गोव्यामध्ये आता नाईक मोचेमाडकर आणि मामा मोचेमाडकर प्रामुख्याने हे 2 मंडळ तर या गोव्यामध्ये आहेत. अजून इतरही सुद्धा यामध्ये आता येत आहेत, व्यावसायिक म्हणून येत आहेत. पारंपरिक 9 मंडळ आहेत आणि 9 पारंपरिक मंडळातून 2 पारंपरिक मंडळ नाईक मोचमाडकर, मामा मोचेमाडकर आणि एक वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, काही ठिकाणी पारसेकर दशावतार, आरोलकर दशावतार, चेनवणकर गोरे दशावतार, बाळकृष्ण गोरे दशावतार, खानोलकर दशावतार, आसगावकर दशावतार अशी काही काही मंडळ जी आहेत 9 पारंपरिक मंडळातील ही सुद्धा गोव्यामध्ये कार्यरत आहे. इतर व्यावसायिक मंडळ सुद्धा आता गोव्यामध्ये दिसतात. पण प्रामुख्याने पूर्वीपासून परंपरा टिकवणारी आणि लोककला टिकवणारी, दशावतार ही कला टिकवणारी ही 9 पारंपरिक मंडळ आहेत. आणि आता आधुनिक नाटकात वगैरे आम्ही बघतो की बाईचा जो रोल कामासाठी बाई करते, पण ही लोककला अशी आहे ते अजूनपर्यंत स्त्री पात्र भूमिका ही पुरुष पात्र करतो. आणि याच्यामध्ये काय होतं की पुरुष पात्र ही भूमिका स्त्री पात्र ही भूमिका पुरुष करतो. याचं कारण एकच असेल की आम्ही धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करतो आणि धार्मिक स्थळामध्ये स्त्रियांच्या काही मर्यादा सांभाळल्या जातात. कारण त्यांचा जो मासिक धर्म असेल किंवा हे आपल्या देवस्थानाचा सुचिरभूतपणा एक टिकून राहिला पाहिजे, तिथे कुठे विटाळ होऊ नये, हा एक पूर्वीपासून चालत आलेला समज. आता त्याला आत्ताची स्त्री किती दुजोरा देईल हा पुढचा प्रश्न राहतो. पण पुरुषानेच एक स्त्रीच्या मर्यादा राखून सगळ्या गोष्टी सादरीकरण केलं जातं आणि ते ह्या दशावताराचं एक वैशिष्ट्य आहे, आकर्षणाचा भाग आहे की एक पुरुष स्त्रीची भूमिका करणार आणि प्रामुख्याने जो रसिक येतो, प्रेक्षक येतो, तो खास करून स्त्री भूमिका करणाऱ्या कलाकारालाच पाहण्यासाठी येतो. पुरुष पात्र करणार आहे, पण इथे वैशिष्ट्य कसं की इथे लिखित संहिता नाही, स्क्रिप्ट नाही, संवाद किंवा रिहर्सलचा हा भाग नाही.
तालीम वगैरे हा विषय काही नाही. जी स्टोरी गावातील लोकांनी सांगितली की आम्हाला या स्टोरीमध्ये नाटक पाहिजे, हरिश्चंद्र तारामती पाहिजे किंवा रुक्मांगद पाहिजे किंवा श्रेया चांगवणाचं आम्हाला बघायचं आहे एक आख्यान, तर त्याप्रमाणे ती चर्चा केली जाते आणि त्या चर्चेप्रमाणे भूमिका वाटून दिल्या जातात. जे काय होईल ते ऑन दी स्पॉट सादर केलं जातं. पण इथे कुठेही वाटत नाही की ह्या लोकांनी बाबा हे आत्ता चर्चा करून सादरीकरण केलं. हा एक दशावताराचं तंत्र आहे, त्या तंत्र प्रमाणे ते सगळं सादरीकरण होत असतं. पण आकर्षणाचा भाग हा स्त्री भूमिकेचा राहतो, जो पुरुष पात्र हुबेहूब स्त्रीच्या नकला त्याचे अभिनय करून तो सादरीकरण करतो. तर तिथे स्त्री करत नाही याचं कारण एकच की तिथे काही स्त्रियांच्या मर्यादा राखाव्या लागतात. आता तुम्ही एवढी वर्ष हे संचालक म्हणजे काम करताय आणि तुमची जरी पिढी सतत होती, तर तुम्हाला कसं असा अनुभव कधी आला की तुम्ही जेव्हा एखाद्या पुरुषाला सांगितलं की स्त्री भूमिका करावी लागेल, की हे तुम्ही ठरवता की ते स्वतःहून त्याच्यामध्ये कलाकार, पुरुष पात्र कलाकार, राजपात्र कलाकार, एखादा डेमन म्हणजे राक्षस पात्र करणारा कलाकार, त्याप्रमाणे त्यांच्याकडे एक स्वतःच एक हे असतं कौशल्य. म्हणजे एक बाबा हा राक्षस पात्र सुंदर करतो, मग तो त्या बाजूने जातो, त्या ट्रॅकने जातो. एखादा कलाकार उत्कृष्ट स्त्री भूमिका करतो, मग त्याला तोच ट्रॅक दिला जातो आणि त्याप्रमाणे एक संचालक किंवा कोण पथक प्रमुख जो असतो तो त्याच्याकडे त्या पद्धतीने ठराव करतो की बाबा आम्हाला तू स्त्री भूमिकेसाठी पाहिजेस आणि तुला स्त्री भूमिका करायची आहे. मग त्याच्यामध्ये एखादी मुलीचा रोल करणारी आणि सात्विक स्त्रीचा म्हणजे एखादी घरंदाज घराण्याची बाई वगैरे करणारी अशा पद्धतीची सुद्धा कॅटेगरी आहे. म्हणजे ते स्वकुशल करतात, दबाव काही नाही असं काय. आणि मी बघितलेलं आहे, नाटक बघत आलेलो आहे, हे उत्कृष्ट भूमिका करतात म्हणून मुद्दाम आम्ही येतोय नाटक बघायला. बरोबर. तुम्ही आमचा संवाद केला त्यामुळे धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव तुषार सोनू नाईक. मी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचं संचालक आणि हे आज जे कलाकार जे आहेत, हा जो समूह आहे हा मी चालवतो आहे आणि माझ्या पूर्वजांनी माझ्या हातात दिलाय त्या विश्वासाने मी प्रामाणिकपणे माझ्या ज्या काय पूर्वंपार चालत आलेल्या जत्रा आहेत त्या जत्र्यांचं सगळ्यांचं सादरीकरणासाठी मी गावोगावी जात आहे. ते एंटरटेनमेंट हा एक भाग झाला, आम्ही बघत आलो. पण आज मला तुमच्याशी संवाद करून समजलं की मानधन आणि आजच्या या महागड्या आणि धावपळच्या विश्वात ही एक अत्यंत गरजू गोष्ट आहे. आम्ही नक्की प्रयत्न करू की काहीतरी पण ह्याच्यावर कुठल्या गोवा सरकारचं एखादं पॅकेज किंवा गोवा सरकारचं काही सबसिडी योजना वगैरे तो त्यांनी विचार करावा, कुठल्या पद्धतीने कुठला मार्ग काढून काय करता येईल. लक्षात आलं का? एवढी